कांद्यापासून बांधवटींच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. जो कांद्यापासून बांधवटींचा सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज घेऊन आली आहे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता या तारखेनंतर सोयाबीनच्या दरात 100% येणारे 300ची तेजी. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव तो मात्र सध्या विचारायला लागलाय की अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता सोयाबीनच्या दरात 100% येणारे 300ची तेजी. आणि सोयाबीनच्या दरात जर 300ची तेजी आली तर या तेजीत मग या तारखेनंतर सोयाबीनचा भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो. चला तर मग या सर्व प्रश्नांची आता उत्तरे या ठिकाणी प्राप्त करून घेऊया. ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. आणि आतापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे. आणि त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणारे 300ची तेजी. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव तो तर विचारायला लागलाय की अशी कोणती तारीख की ज्या तारखेनंतर सोयाबीनच्या दरात 300ची तेजी येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात ती तारीख की ज्या तारखेनंतर सोयाबीनच्या दरात 300 तेजी येणार आहे. आणि ही 300ची तेजी आल्यानंतर सोयाबीनचा दर या तेजीत कुठून कुठपर्यंत पोहोचेल हे सुद्धा आपणास आता समजावून सांगतो. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची दर पातळी किती, तर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची दर पातळी 5100 रुपये प्रति क्विंटल पासून 5400 रुपये प्रति क्विंटल आहे. तर या सोयाबीनच्या दरात आता 300 रुपयाची तेजी येणार आहे. आणि ही तेजी येणारी तारीख मी तुम्हाला आता सांगतो. तर ही तारीख आहे मित्रांनो 15 एप्रिल. होय मित्रांनो 15 एप्रिल नंतर सोयाबीनच्या दरात 300ची तेजी ही 100% येणार आहे. आता तुम्हाला तारीख सांगितली ना, आता तुम्हाला सांगतो की या तारखेनंतर सोयाबीनच्या दरात 300ची तेजी काय येणार आहे आणि ही तेजी आल्यानंतर सोयाबीनचा दर या तेजीत कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे. आणि ही तेजी आल्यानंतर या तेजीत आपण सोयाबीन विकायला पाहिजे की थांबायला पाहिजे, कशात होऊ शकतो आपल्या सर्वांचा फायदा हे सगळं समजावून सांगणार आहे. म्हणून आपण सर्वांनी व्हिडिओसह शेवटपर्यंत जरूर जोडलेले राहा. तर मित्रांनो आपल्या सर्वांना एक गोष्ट आता माहीत झाली असेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून की आपलं जे हवामान खाते ज्याला की आपण इंडियन मेट डिपार्टमेंट असं म्हणतो, तर यांचा मान्सून बद्दलचा पहिला जो असणारा पूर्व अनुमान म्हणतो आपण ज्याला पहिला अंदाज आपल्या भाषेत, तो सरासरी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात येत असतो. म्हणजे आपण जर बघितलं तर 10 ते 15 एप्रिलच्या दरम्यान हा अंदाज येत असतो. यंदा हा अंदाज याच दरम्यान येणार आहे. आणि जागतिक संस्थांचा फोरकास्ट आहे की बाबा यंदा आपल्याकडे सुपर अल निनो येण्याची शक्यता आहे. ही शक्यता जवळपास आता आपल्या सत्यात उतरताना दिसत आहे. फक्त याच्यावरती शिक्कामोर्तब जे आहे ते 10 ते 15 एप्रिलच्या दरम्यान होणार आहे. याच्यावरती शिक्कामोर्तब झालं तर त्यानुसार काय होईल की अधोरेखित होईल की जून ते सप्टेंबरमध्ये आपल्याकडे पाऊस हा कमी पडणार. आता जून ते सप्टेंबर महिन्यात जर आपल्याकडे पाऊस कमी पडला तर तुम्हाला माहिती आहे की सोयाबीनचं पीक हे पावसावरती अवलंबून आहे. आणि याच्यामुळं सोयाबीनची पेरणी कमी होणार, पर्यायानं उत्पादन सुद्धा कमी होणार. आणि भविष्यात उत्पादन कमी होणार या भीतीपोटी शक्य आहे तेवढं सोयाबीन सध्या खरेदीकडे कल हा वाढणार. याच्यामुळं काय होणार की 15 एप्रिल नंतर जसा हा पहिला अंदाज येईल तसा मार्केटमध्ये सोयाबीन खरेदीचा वेग वाढेल आणि सोयाबीन विक्रीचा वेग हा पुन्हा कमी होऊन जाईल. आता या असणाऱ्या परिस्थितीमुळं सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा जो पुरवठा आहे याच्यात 100% तफावत त्या ठिकाणी निर्माण होणार. ही तफावत सोयाबीनच्या दराला तेजी देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आणि याच्यामुळं सोयाबीनची दर पातळी 300 रुपयांनी सुधारून 5400 ते 5700च्या दरम्यान पोहोचताना आपणास दिसणार आहे. अशा परिस्थितीत विक्रीचं नियोजन कसं करावं हा जर आपला प्रश्न असेल तर माझा आपणास सल्ला आहे की आपण आपल्या सत्सग विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा. पण ऑगस्ट महिन्यापर्यंत सोयाबीन 6,500 ते 7,000ला गवसणी सुद्धा घालणार आहे.
मग आपण आपल्या जोखीम व्यवस्थापनाचा विचार करून व आर्थिक गरजेचा विचार करून जर सोयाबीन विक्रीचा निर्णय घेतला तर मला वाटते आपल्या सर्वांचा या ठिकाणी 100% होऊ शकतो खूप खूप फायदा. पण एवढं मात्र खरं की 15 एप्रिल नंतर सोयाबीनच्या दरात 100% या ठिकाणी 300ची तेजी येणार आहे. यानुसार विक्रीचं नियोजन करावं ही आपणास विनंती. तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया करून सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांनी या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.